नमस्कार, मी अश्विनी. मी आज तुम्हाला एक दोन तीन टिप्स सांगणार आहे. आपल्या वस्तू कशा व्यवस्थित ठेवायच्या, आपल्याला जास्त दिवस कसं काय टिकून ठेवायच्या त्यासाठी. तर त्याच्यातलं पहिली टिप्स आहे आंबा. तर मी इथं हा केशर आंबा घेतला आहे. हा बघा, पिकलेले आंबे आहेत. मी कापून दाखवते तुम्हाला. तर आधी मी हे कापते आणि दाखवते. मी आता आंबा कापते बघा. हा बघा, किती छान मस्त कलर आहे, एकदम पिवळा. हा वरून जरी हिरवा दिसला आंबा तरी आतून खूप छान असा पिकलेला आहे. तर हे असं कापून घ्यायचं आहे. त्यानंतर ह्याचे दोन भाग करायचे आणि हा असा याची अशी साल काढून घ्यायची बघा. हा असं काढून घ्यायचा. मी हे सर्व काढून घेते आधी आणि मग तुम्हाला दाखवते. हे बघा, हे मी असे तुकडे करून घेतले छोटे छोटे. याच्यापेक्षा मोठे पण तुकडे तुम्ही ठेवू शकता, काही होत नाही त्याला. तर आता आपण हे एका डब्यामध्ये घालूया. माझ्याकडे हा असा डब्बा आहे. तर त्यामध्ये मी हे घालते आता. हे बघा, हे असे पॅक करायचे व्यवस्थित आणि डीप फ्रीजमध्ये ठेवून द्यायचे. आणि ह्याला काही होत नाही, महिना 2 महिना काही अजिबात काळे पडत नाही. जर तुम्ही नॉर्मल ठेवले फ्रीजमध्ये, आपण जसं बाकीचं भाजी वगैरे ठेवतो तसं ठेवलं तर ते काळा पडू शकतो आंबा. पण हे डीप फ्रीजमध्ये ठेवलं तर महिना 2 महिन्याला काही होत नाही. तर ही माझी झाली पहिली टिप्स. मी तुम्हाला आता दुसरी टिप्स सांगते. माझी दुसरी टिप्स आहे ओलं खोबरं, म्हणजे नारळाचं खोबरं. हे नारळ आहे बघा. तर हा मी फोडून घेऊन दाखवला आहे तुम्हाला असा. तर ह्याचं मी आता खोबरं काढून घेते सर्व आणि मग दाखवते तुम्हाला कसं ठेवायचं ते. मी हे खोबरं काढून घेतलं आहे बघा. मिक्सरला लावून घेतलं आहे मी. आधी ह्याचे छोटे तुकडे करून घेतले खोबऱ्याचे, नारळाचे काढून घेतले करवंटीमधून आणि मिक्सरला लावून घेतलं आहे. आणि आता हे डीप फ्रीजमध्ये परत हे पण आपण तसंच प्रकारे ठेवून द्यायचं आहे. तर त्याच्यासाठी बघा मी तुम्हाला दाखवते. हा एवढे छोटे छोटे गोळे करायचे त्याचे. हे बघा, आपण लाडू जसे वळतो तसे एवढे एवढे गोळे करायचे हे असे. आणि ते एका डब्यामध्ये घालून फ्रीजरमध्ये ठेवून द्यायचं. आणि हे काही 1-2-3 महिने पण खराब होत नाही खोबरं असं ठेवल्यानंतर. छान राहतं, व्यवस्थित राहतं मस्त. आपल्याला घाईच्या वेळेस पण उपयोगी पडतं, कारण घाई असली तर आपण पटकन काढून घेऊ शकतो. आणि एक एक असा गोळा काढायचा. मी हे सर्व गोळे करून घेते आधी आणि मग तुम्हाला दाखवते. मी असे गोळे करून घेतलेत बघा, छोटे छोटे. मग जेव्हा आपल्याला लागेल तसं एक एक गोळा काढून घ्यायचा डब्यातून आणि बाहेर काढून ठेवायचा, म्हणजे नॉर्मलला आलं की ते आपल्याला वापरता येईल. कारण जर आपण असंच ठेवलं, असंच पण ठेवू शकतो, पण असं ठेवलं तर ते कडक झालेलं असतं फ्रीजरमध्ये ठेवल्यामुळे. मग ते काढताना आपल्याला खूप त्रास होतो. म्हणून मी असे गोळे करून घ्यायचे आणि ते ठेवून द्यायचे. आता मी डबा दाखवते तुम्हाला. डब्यामध्ये आपण ठेवून देऊया. हा बघा, मी असाच एक डबा घेतला आहे. तुम्ही कुठलाही डबा घेऊ शकता. हे असे डब्यामध्ये भरून आपण फ्रीजरमध्ये ठेवून द्यायचं. जर तुम्ही असंच ठेवलं फ्रीजमध्ये, आपण बाकीच्या वस्तू ठेवतो तसं, तर हे खोबरं खराब होतं, वास येतो त्याला. आणि हे तुम्ही फ्रीजरमध्ये ठेवलं तर त्याला काय 1-2-3 महिने पण काही होत नाही. खोबरं असंच्या असंच राहतं. आणि जेव्हा आपल्याला लागेल तसं काढून घ्यायचं आणि वापरायचं. तर ही एक तुम्हाला छान टिप्स सांगितली मी. तर ही झाली माझी दुसरी टिप्स. मी आता तुम्हाला तिसरी टिप्स सांगते. तर हे आपण आधी ठेवून देऊया. हे असं पॅक करून फ्रीजरमध्ये ठेवून द्यायचं. माझी तिसरी टिप्स आहे दूध. तर दूध आपल्याकडे आपण ज्यावेळी गावी वगैरे जातो कुठे बाहेरगावी, त्यावेळी उरलेलं असतं दूध. तर ते दूध काय करायचं हा प्रश्न असतो आपल्याला. तर आपण अशी एखादी बॉटल घ्यायची आणि त्या बॉटलमध्ये हे दूध आपण भरून ठेवून द्यायचं.
झाकण लावून मस्तपैकी घट्ट असं, आणि हे असं फ्रीजरमध्ये ठेवून द्यायचं. त्याला 8 ते 10 दिवस काही होत नाही या दुधाला. आपण बाहेर गावावरून आल्यावर आपल्याला जे लागेल तेव्हा ते काढून घ्यायचं, थंड पाण्यामध्ये ठेवायचं. नॉर्मलवर आणल्यावर आपण हे दूध वापरू शकतो. त्यामुळे आपलं दूध खराब पण होत नाही आणि फेकून द्यायचा पण प्रश्न येत नाही. तर ही माझी तिसरी टिप्स होती. आता मी तुम्हाला दाखवते चौथी टिप्स माझी. आता चौथी टिप्स आहे कैरी. तर ही कैरी बघा, चांगली अशी हिरवीगार घट्ट कैरी घेतली आहे मी. ही अशी नरम नाही पाहिजे, एकदम घट्टच पाहिजे अशी कैरी. तर ह्या कैरीच्या फोडी करून साल काढायच्या आणि फोडी करायच्या आणि एखाद्या हवाबंद डब्यामध्ये घालून ते फ्रीजरमध्ये ठेवून द्यायचे. 2-3 महिने काही होत नाही त्या कैरीला. आपल्याला कधी चटणीसाठी वगैरे लागेल त्यावेळी आपण वापरू शकतो. कधी कधी लिंबू नसतं आपल्याकडे, तर आपण ही कैरी त्यावेळी वापरू शकतो. तर हे असे छान छान टिप्स आहे. तर तुम्हाला कशा वाटल्या माझ्या टिप्स ते मला तुम्ही कमेंट करून सांगा. आणि व्हिडिओ आवडला असल्यास तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.